चळवळीमध्ये ते जहाल गटात होते की मवाळ गटात होते, असा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. मॉडरेट होते की एक्स्ट्रीमिस्ट होते? एक साधारण सोपं त्याचं उत्तर दिलं जातं की ते मवाळ होते. मी आधीच बोलताना म्हटलं की त्यांचा ब्रिटिशांच्या न्यायप्रियतेवरती विश्वास होता. ही व्यवस्था इथे जी निर्माण झालेली आहे ती भ्रष्ट आहे, पण एकूणच ब्रिटनची जी व्यवस्था आहे ती मुळामध्ये चांगली आहे असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे सुधारणा अपेक्षित आहे, सुधारणा होऊ शकतात असा सुद्धा त्यांचा विश्वास होता. पण हळूहळू टप्प्याटप्प्याने त्यांचं ते मवाळत्व थोडंसं क्षीण होत जाऊन ते जहाल गटाकडे सुद्धा थोडेसे झुकल्यासारखे दिसतात. किंबहुना इतिहासकारांच्या दृष्टिकोनातून किंवा इतिहासाच्या दृष्टिकोनातून असं म्हणता येईल की मवाळ आणि जहाल या दोन्ही मध्ये एक सुवर्ण मध्य साधणारी जी व्यक्ती होती ती दादाभाई नौरोजी होते. म्हणजे एक इन्सिडन्स त्याच्या बाबतीत सांगता येईल. दादाभाई नौरोजी काँग्रेसचे 3 वेळा अध्यक्ष होते. त्यातील शेवटचे ते 1906 ला अध्यक्ष होते. 1906च्या कलकत्ता अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजींना अध्यक्ष यासाठीच बनवण्यात आलं होतं की राष्ट्रीय चळवळीचं वातावरण तापलेलं होतं. कर्जननी खूप गोंधळ घालून ठेवलेला होता. बंगालच्या फाळणीनंतर स्वदेशीचा नारा खूप मोठ्या प्रमाणात घेतला जात होता. स्वदेशी, स्वराज्य, लोक चळवळ याच्यावरती सतत एम्फसिस केलं जात होतं. त्यावेळेला मवाळांना वाटलं की दादाभाई जर अध्यक्ष झाले तर जहालांना थोडंसं नियंत्रणात ठेवता येईल, थोडीशी मवाळ भूमिका अध्यक्षीय भाषणातून होईल. त्यावेळेला जहालांना वाटत होतं की आपल्या थोडेसे जवळ असलेले आदरणीय असेच व्यक्ती आहेत, सो दोन्हींना ते थोडेसे आपलेच आहेत असं वाटत होतं. मवाळांची जी अपेक्षा होती की 1906च्या अधिवेशनामध्ये मवाळ भूमिका अध्यक्ष स्थानावरून घेतली जाईल ती सपशेल फेल ठरली आणि 1906च्या कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षीय भाषणातून दादाभाई नौरोजींनी स्वराज्याचा मंत्र दिला. म्हणजे जहाल जे अनऑफिशियल प्लॅटफॉर्मवरती बोलत होते, बाहेर बोलत होते, काँग्रेसच्या अधिवेशनात स्वराज्याचा नारा देणारे दादाभाई पहिले होते. सो एक प्रकारे दोन्हीमध्ये त्यांनी समन्वय साधलेला आहे.